चांगलं बोलतो आमच्या बरोबर. ठीक आहे, उद्या विचार करून तुला सांगू. बरं, चल खेळायला. शालू इकडे. काय आई? सेवा शिकायला जाऊ शकते. अरे आपू, तुम्ही जाण्याची तयारी करत. काय काम आहे तुमचे? आम्ही तुमच्या ऍडमिशन करू द्या. यांचं ऍडमिशन झालेलं आहे, तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. बरं शाळेत अभ्यासात लक्ष दे, पैशांची काळजी करू नका. पैसे तुला पाठवले जातील. बरं चला, तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये घेऊन जाते. ठीक आहे, चला. तुम्हाला सुस्त नाही आहे का? प्रिन्सिपल टीचर आलेले होते का? सिट डाऊन. या तुमच्या टीचर आणि या तुमचे फ्रेंड्स. ओके, या बसून घ्या. बरं आम्ही इथे बसू. आपण मागेच बसू. त्यांचे किती घाण कपडे. यांचा किती घाण अवतारे. यांचे बरोबर किती घाण आपल्याला किती असतं. बरं आपल्याकडे किती छान मोबाईल, त्यांच्याकडे तर मोबाईलच नाही. राहून आपण यांच्यासोबत बोलायचं सर. पण आपण आता आपला अभ्यासाला सुरुवात करू. तुम्हाला काय प्रश्न? आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारतो आता. कविता बेस्ट कोण? मला माहिती आहे टीचर. काय मग? जिचं बेस्ट वासरू आहे. व्हेरी गुड. कवीने भाऊ कोणाला म्हटले आहे? त्याला माहिती आहे टीचर. तर विना सांग बरं. कवीने भाऊ वासराला म्हटले आहे. गुड. सूर्यफुलाचं वर्णन करणारे शब्द कोणते? टीचर मला माहिती आहे. काय नाही ना? सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्दात टप्पेरी टवटवीत असे आहे. व्हेरी गुड. नाही तर खूपच हुशार आहात. मुली बघा ना, यांचा अवतार कसा. त्यांना बाहेर बसवा ना. तसं काही नसतं, शाळा सगळ्यात छोटी असते. 1 महिन्याचा कालावधी नंतर. या मुलींना काही शिस्त नाहीये. त्यांना मैदान शिवाय काहीच दिवसा सुचत नाही. ही पागलच मुली आहे. पागलच मुली आहे. आता मी तुम्हाला महत्वाची सूचना देणार आहे मुलांना. त्यांना आज टीचर आपल्याला सूचना देणार आहे. काय असेल वर्गात सूचना? तुझे सायलेंट पेपर लवकर येत आहेत. तेव्हा मी ते सगळ्यांना सूचना. आम्हाला काही घेणं देणार नाही. आम्हाला तर काही घेणं देणार नाही. आम्ही नुसतं इंस्टा रील बनवू. आज मात्र पेपराचा दिवस उजळला. आज पेपर आहे. चला मुलांना, आज तुमचा पेपर आहे. घ्या मुलांना पेपर. आपण अभ्यास केला. आपण तर सगळ्याच पेपराची प्रॅक्टिस केलेली. आपल्याला इतका आवाज जाणारच नाही पेपर. हो, तुमचा पेपर एकटा काय तुमचा टायमिंग स्टार्ट झालेला आहे. मला पण सांगणं थोडंसं. आपला मोबाईल आणि आपला रूम त्याचा काही संपला त्याला पेपर जमा करा. नाही टाइम झालेला आहे. व्हेरी गुड. घेऊन या लवकर. आणि पेपर तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करून टाकेल. नाही जाणार. हे घ्या पेपर.
माझी सारी शिकली. तुमचा रिझल्ट लागतात लवकर. तुमचा रिझल्ट ठीक आहे. हॅलो आई बोल, झाले का तुमचे पेपर? हो आई. कसे गेले पेपर? छान गेले. परत आमचा रिझल्ट लागणार आहे. बरं ठीक आहे, काळजी घे. ठेवू का फोन? बरं. आज फायनली मुलींचा रिझल्टचा दिवस उगला. मला तर खूप धकधक होते आणि आनंद दिसत होते. आपला रिझल्ट कसा येईल बरं का? चांगले ना, आपण खूप मेहनत घेतलेली त्याच्यामध्ये. हो हो आलू तुम्ही चक्कर. बरं आपला रिझल्ट कसा लागला आहे? हो बघतेच. मग आपलं पहिलं नंबरला चक्क नाव आहे. अगं शालू, खोटं कधी बोलत आहे ना तू? नाही, तुमच्या डोळ्याने चेक करा. नाही ग, ती खरं सांगते. बापरे, किती आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. चला आपण लगेच घरी फोन करून सांगू. आई मी पास झालेली आहे. माझं मेहनतीचं फळ मला मिळून गेलं. खूप छान, माझ्यासाठी तर आनंदाची गोष्ट. तो तुझ्या मेहनतीचं फळ मिळवलं. माझे फोटो खूप छान आले. मी आता फेसबुकला पोस्ट करणार आहे. माझे फोटो पण खूप छान आले. मी पण पोस्ट करणार आहे. माझी रील्स किती छान आली. आता मी इंस्टाला पोस्ट करणार आहे. अहो पाटील मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या परीक्षेचा निकाल लागलेला आहे. आज गावाकडून आलेल्या मुलींनी परीक्षेत पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने बाजी मारली आहे. आपण त्यांचा सत्कार देखील ठेवणार आहोत. हो, खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचा सत्कार झालाच पाहिजे. तुम्ही देखील यांच्याच क्लासमध्ये शिकत होत्या. टीचर मात्र सगळ्यांना सारखं शिकवत होत्या. त्यावेळेस मात्र तुम्ही इंस्टा, फेसबुक तासनतास व्हॉट्सअपचा वापर करत होत्या. रील्स बनवत होत्या. तुम्हाला अभ्यासापेक्षा पण महत्वाचा वाटत होता. त्या मोबाईलमुळे आमचं खूप नुकसान झालं आहे.